मॉर्निंग ट्रेडर्स, 30 डेज ट्रेडिंग चॅलेंजचा आज आहे डे 5. आज मार्केट खूप बुलिश आहे. सगळेच सेक्टर 2 ते 3% गॅपअप ओपन झालेत. त्यामध्ये मी बजाज फायनान्स आणि मुथूट फायनान्स हे फायनान्शियल सेक्टरचे 2 स्टॉक्स मी माझ्या वॉचलिस्टमध्ये ॲड केलेत. आज सगळेच सेक्टर खूप चांगले परफॉर्मन्स करतात, परंतु प्राइस ॲक्शन मला फायनान्शियल सेक्टरचंच आवडलेलं. आपण एकदा चेक करूया. निफ्टी ऑटोमधलेही चेक केलेले मी. निफ्टी फायनान्शियल सेक्टरमध्ये चोला फायनान्स हा सगळ्यात जास्त टॉप गेनर आहे. निफ्टी ऑटो आणि निफ्टी बँक. निफ्टी ऑटोमध्येही चांगली मुवमेंट आहे, परंतु मी चेक केलेलं प्राइस ॲक्शन नव्हतं चांगलं त्याचे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसचे बजाज फायनान्स आणि मुथूट फायनान्स हे 2च स्टॉक्स मला चांगले वाटले. आपण यातच ट्रेड प्लॅन करणार आहोत. जर आपल्याला अपसाईड मुवमेंट मिळाली तर. आज थोडं मी लेट ट्रेड घेते आहे, कारण मार्केट खूप गॅपअप ओपन झालेलं. अशावेळी लगेच ट्रेड घेणं म्हणजे खूप रिस्की वाटतं, कारण की एक प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकते. त्यामुळे मी आज वेट केलं जरा, आणि एक चांगलं प्राइस ॲक्शनही मिळालं आहे आपल्याला. बघूया, जर अपसाईड ब्रेक केलं ना, छान अशी मुवमेंट आपल्याला मिळू शकते. कारण जर डाऊनसाईड मुवमेंट यायची असेल ना, तर आतापर्यंत आली असती. आपण मुथूट फायनान्समध्ये एक आपली रिस्क कॅल्क्युलेट करून घेऊया. आपला स्टॉप लॉस आहे 18 पॉईंटचा. आपल्याला 1000ची रिस्क घ्यायची आहे. 18 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, डिवायडेड बाय 18. ओके, 55 क्वांटिटी आपण बाय करू शकतो. क्वांटिटी नाही येते आपल्यात, 40 येत आहेत. ओके, 40 बरोबर बसत आहेत आपल्या फंडमध्ये. दोन्ही स्टॉक चांगले आहेत, प्राइस ॲक्शन चांगले. मुथूट फायनान्स आणि बजाज फायनान्स हे टॉप गेनर्समध्येच आहेत. जर डे हाय ब्रेक केला तर आपल्याला मुवमेंट मिळायला पाहिजे, कारण आज बायर स्ट्रॉंग आहेत. एवढा मोठा गॅपअप होऊनही एक सेलिंग प्रेशर नाही आहे मार्केटमध्ये, कारण न्यूज पण चांगली आहे. बघूया अपसाईड ब्रेक करतंय का. ओके, एक कॅन्डल काढली अपसाईड. आपण ती कॅन्डल क्लोजिंगचं वेट करूया. ओके, क्लोजिंग कॅन्डलचा ब्रेक झाला की आपण लगेच ट्रेड एक्झिक्यूट. आपण ट्रेड एक्झिक्यूट केलं. SL एक 750च्या आसपर्यंत आपण रिस्क घेऊ शकतो. आपण 1:2च टार्गेट लावणार आहोत. आज मार्केटमध्ये मुवमेंट मिळायला पाहिजे.
ओके, आपलं टार्गेट हे 1380चं असणार आहे. बघूया मार्केट आज आपलं टार्गेट हिट करतं आहे का, कारण की प्रिवियसचे जे 4 दिवस आहेत त्याही 4ही दिवशी आपलं SL हिट झालेलं आहे. असं नाही आहे की आपण एंट्री केली की आपलं SL हिट झालं आहे. आपल्याला 1-2 दिवशी 1:1चं टार्गेट मिळालेलं, पण आपण ते बुक नाही केलं. कारण प्रत्येक ट्रेडमध्ये आपण जर छोटे छोटे प्रॉफिट घेऊन बाहेर पडलो तर आपण एक एंड ऑफ द डे किंवा एंड ऑफ द मंथ आपलं जेव्हा चॅलेंज संपेल तेव्हा एक आपण लॉसमध्येच आपलं क्लोजिंग असणार आहे. आपली स्ट्रॅटेजी आपल्या स्ट्रॅटेजीची किती ॲक्युरेसी आहे हे महत्त्वाचं नसतं. आपण आपला रिस्क रिवॉर्ड कसा ठेवला आहे त्याच्यावर डिपेंड असतं. तुमची स्ट्रॅटेजीची ॲक्युरेसी ही 40 किंवा 50% असली तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये क्लोज करू शकता तुमचा मंथ किंवा इयर्स. मी माझ्या स्ट्रॅटेजीवर नाही तर ॲक्युरेसीवर जास्त लक्ष देते. त्यामुळे मी 1:1चं जे टार्गेट मिळालं त्यावेळेस ते बुक नाही केलं. माझी SL ट्रेल करते पण टार्गेट मी माझं ट्रेल नाही करत, किंवा तिथेच 1:1चं टार्गेट मिळालं तर लगेच बुक नाही करत. आपले लॉस हे छोटे छोटे असले पाहिजे, परंतु जेव्हा आपलं प्रॉफिट होईल ना तिथे लॉसला पूर्ण एका ट्रेडमध्ये कवर झालं पाहिजे. स्मॉल लॉस अँड बिग प्रॉफिट अशा स्ट्रॅटेजीने मार्केटमध्ये काम करायचं असतं. ओके, इंडेक्समध्ये खूप चांगली कॅन्डल काढली आहे. इकडे बजाज फायनान्समध्येही बघू शकतो आपल्याला एक चांगला ट्रेड तिथेही प्लॅन करता आला असता, परंतु आपला ट्रेड चालू आहे. आपण एक दुसऱ्या ट्रेडमध्ये एंट्री नाही करू शकत. आपला रूल आपण एकच ट्रेड घ्यायचा आपल्याला. परंतु इथे जर नसती आपल्याला एंट्री मिळेल तर आपण डेफिनेटली बजाज फायनान्समध्ये एंट्री प्लॅन केली असता. तोही खूप चांगला पॅटर्न आहे. आज आपला डे 5 आहे. आजची क्लोजिंग ही ग्रीनमध्ये झाली पाहिजे आपली, कारण मार्केटमध्ये मूवमेंट चांगली आहे, बायर स्ट्रॉंग आहेत. तुम्ही बघू शकता 10 वाजून गेलेत तरी एक सेल साईडची मूवमेंट कुठल्याच सेक्टरमध्ये नाही आहे. याचा अर्थ बायर्स खूप स्ट्रॉंग आहेत. बजाज फायनान्स खूप छान मूवमेंट करतोय. सो ट्रेडर्स तुम्ही बघू शकता आपल्याला जवळपास 1:1चं टार्गेट अचीव झालं आहे. त्यामुळे मी माझं SL ही ट्रेल केले. आज आपलं टार्गेट हिट व्हायला पाहिजे, तरच जर आपण आपले जे 3 दिवस जे लॉस झालेत ते एका ट्रेडमध्ये पूर्ण कवर होतील. जवळपास एक 10 पॉईंटचा डिफरन्स आहे आपला टार्गेटपासून. इथे काय झालं? टार्गेट हिट का नाही झालं आपलं इथे?
आय डोंट नो. टार्गेटच्या पुढे गेलेलं एक, पण ती कॅन्डल एवढी स्वॅप झाली की एवढी मोठी विंग बनली तिथे. ओके, नो प्रॉब्लेम. होतं असं कधीतरी. इथे जर SL असते ना, पटकन एक्झिट झालं असतं, ते ट्रिगर झालं असतं. परंतु टार्गेट म्हटलं ना, इथून जर खाली आलं ना, जी फिलिंग आहे ना ती खूप खराब असणार आहे. कारण आपण बरोबर जिथे टार्गेट लागलं तिथंही कॅन्डल जाऊन सुद्धा ट्रिगर नाही झालं आपलं. सो ट्रेडर्स बघू शकता, खूप वेळ कन्सोलिडेशनमध्ये जाऊन एक अपसाईड पुन्हा मुवमेंट स्टार्ट केली आहे. तुम्ही बजाज फायनान्समध्ये बघू शकता, आपला टार्गेटच्या 1-2 पॉईंटनेच जवळ आहे. मुथूटही छान मुवमेंट करतोय. बघूया आपलं यावेळेस तरी टार्गेट हिट होते का. आज आपण प्रॉफिटमध्येच बुक असणार. ओ हो. ओके, जस्ट 3 पॉईंट हिट. येस, ओके. आपलं टार्गेट हिट झालं आहे फायनली. आपला डे 5 हा फायनली आपण ग्रीनमध्ये आलो आहेत. आय मीन आजचा डे. इकडे बजाज फायनान्समध्ये बघू शकता, खूप छान कॅन्डल काढलेली. इथेही आपल्याला 1:3च्या आसपास रिस्क रिवॉर्ड बनलेला. आज मार्केटमध्ये खूप छान मुवमेंट होते, सगळे स्टॉक होते चांगले. परंतु प्राइस ॲक्शन या 2 स्टॉकचं मला चांगलं वाटलं म्हणून मी ॲड केलं. त्या दोन्ही स्टॉकचे प्राइस ॲक्शन चांगले होते आणि त्या दोघांनी आपल्या साईडनेच मुवमेंट दिली आहे. आपण पोर्टफोलिओमध्ये चेक करू शकता, आपले जवळपास 1374चं प्रॉफिट बुक झालं आहे आज. आपले 4ही दिवस हे लॉसमध्ये होते, परंतु तुम्ही लॉस बघू शकता किती छोटे छोटे आपण लॉस घेतलेले. आपलं जे 3ही दिवस ट्रेड केला होता, त्या 3ही दिवसाचा जो लॉस आहे ते एका ट्रेडनी कवर केला आहे. त्यामुळे नेहमी लॉस आपला हा कमी ठेवायचा आहे आणि आपल्या रिस्क रिवॉर्ड रेशोवर काम करायचं नेहमी. जरीही आपण 8 दिवस कंटिन्यू लॉसमध्ये जरी केलं असतो, तर 2 दिवस खूप असतात ते लॉस. आपल्या टार्गेटपासून एक केवढी मोठी कॅन्डल काढली. अशा वेळेस जर आपलं टार्गेट हिट नसतं झालं ना, खूप बॅड फिलिंग झाली असती. आपलं बरोबर टार्गेट हिट करून तिथूनच एक बिग रेड कॅन्डल बनली आहे. आज आपले लक ही चांगले होते वाटतं. सो ट्रेडर्स, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा.